परब्रह्ममूर्तीचा स्वामी स्वरूपा, निजानंद साकारला जो अरूप, शुचित्वे स्वयं लाजविले न भाया, नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील डॉक्टर कांचन मांडे यांनी लिहिलेल्या साधू दिसती वेगळाले या लेखाचा भाग दुसरा. आद्य शंकराचार्य. भारतीय तत्त्वज्ञानाला ललामभूत ठरलेल्या अद्वैत सिद्धांताचे पुरस्कर्ते म्हणून आद्य शंकराचार्य ख्यातकीर्त आहेत. वैदिक परंपरेला प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेल्या बौद्ध धर्माचा निराश करून वैदिक धर्माची पुनरुत्थापना करणं हे आचार्यांच्या जीविताचं ध्येय, तर अद्वैत केवळ सिद्धांत म्हणून नव्हे तर अनुभूतीपूर्वक स्वीकारलेलं तत्त्व प्रतिपादन करणं ही आंतरिक ओढ. उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहून आचार्यांनी धर्माच्या पुनरुत्थापनाचं कार्य केलं. अर्थात ही भाष्यरचना करण्यामागे हा जसा एक उद्देश, त्याचप्रमाणे आचार्य म्हणून समाजमान्यतेसाठीही या भाष्यरचनेची आवश्यकता होती. तसंच स्तोत्ररचना आणि प्रकरण ग्रंथ याद्वारे ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ययालागी हे बोलणे अनुभवामृतपणे, स्वानुभूती परगुणे वोगरिले, अशा प्रकारे स्वानुभवाचा आस्वाद जनसामान्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं भाष्यकार आचार्य आणि स्तोत्रकार आचार्य असे आचार्यांच्या व्यक्तिमत्वाचे दोन विभिन्न पैलू दिसतात. भाष्य ग्रंथामध्ये अद्वैताची मांडणी आचार्यांनी अगदी समर्थपणे केली आहे. केवळ ब्रह्मच सत्य हा आचार्यांचा प्रथम सिद्धांत. मग दिसणाऱ्या जगाचं मूल्य कोणतं, तर आचार्यांनी त्याला मिथ्या मानलंय. पण सामान्य माणसाची परिस्थिती नेमकी याच्या उलट असते. त्याला ब्रह्माची जाणीवच नसते आणि वस्तुतः मिथ्या असणारं जगच त्याला सत्य वाटत असतं. या सामान्य माणसाला थोडं अधिक समजावं म्हणून आचार्यांनी अस्तित्वाचे 3 स्तर मानले, ज्याला त्यांनी सत्ता असं म्हटलं. पहिला स्तर म्हणजे व्यावहारिक सत्ता, दुसरा प्रातिभासिक सत्ता आणि तिसरा पारमार्थिक सत्ता. व्यावहारिक पातळीवरून विचार केला तर जग खरं आहे, पण ते खरेपण किंवा सत्यता फक्त व्यवहाराच्या दृष्टीनं अगदी साधं उदाहरण घेऊन असं म्हणता येईल की एकच व्यक्ती व्यवहाराच्या सोयीसाठी अनेकांशी अनेक नात्यांनी जोडलेली असते. ती नाती यथार्थतेनं खरी असतात का, तर जोपर्यंत दोन्हीकडे सामंजस्य आहे तोवरच ती नाती चालू राहतात, खरी वाटतात. काही कारणानं त्या नात्यांमध्ये वितुष्ट आलं किंवा मृत्यूमुळं ते नातं संपुष्टात आलं तर त्या नात्याचा व्यवहार संपतो. व्यक्ती जिवंत असूनही, म्हणजेच त्या नात्याचा खरेपणा नाहीसा झाला. अगदी याच रीतीनं जोवर व्यवहार आहे तोवर व्यवहाराच्या दृष्टीनं जग खरं वाटतं, पण आत्मबोधामुळं किंवा मृत्यूमुळं व्यवहार संपला की त्या व्यक्तीसाठी जगाचं अस्तित्वही नाहीसं होतं. प्रातिभासिक सत्ता स्वप्नाप्रमाणे असते.
माणूस स्वप्नात असतो तोपर्यंतच स्वप्न खरं असतं. जागा झाला की स्वप्नाचं अस्तित्व संपतं. तिसरी पारमार्थिक सत्ता मात्र यथार्थतेनं खरी असते. या पारमार्थिक पातळीवरूनच शंकराचार्य ब्रह्मसत्य आणि जग मिथ्या असं मानतात. मिथ्या असणारं हे जग नानाविध पदार्थांनी युक्त आहे. म्हणून जगामध्ये द्वैत दिसतं. त्याचा विचार करताना आचार्यांनी अध्यास कल्पना मांडली आहे. अगदी स्थूल मानानं अध्यास म्हणजे एखाद्या गोष्टीवर दुसरी गोष्ट आरोपित करणं. अद्वैत वेदांतामध्ये याबाबतीत सातत्यानं दिला जाणारा दृष्टांत म्हणजे रज्जू सर्प, दोरीच्या ठिकाणी सापाचा आभास होणं. याच प्रकारे आत्मतत्वाच्या ठिकाणी देहादिकांचा आभास होणं म्हणजे अध्यास. साधं उदाहरण म्हणजे कोण आहे या प्रश्नाला दिलं जाणारं मी आहे हे उत्तर. वास्तविक समोर असतो तो देह, तर मी म्हणजे आत्मचैतन्य अहम. पण त्या समोर असणाऱ्या देहाला उद्देशून मी असा शब्द वापरला जातो. या अध्यासामुळं भोक्ता आणि भोग्य, द्रष्टा आणि दृश्य असं द्वैत अस्तित्वात येतं. व्यवहार घडतो. एकदा सुरू झालेला हा व्यवहार मग मोक्षापर्यंत चालू राहतो. या व्यावहारिक भ्रमामध्ये भ्रांत झालेल्या जीवाला स्वस्वरूपाचा बोध होणं म्हणजे मोक्ष. हे मानवी जीवनाचं इप्सित. यासाठी आचार्यांनी साधनही सांगितलं आहे. हा सारा विषय शास्त्रचर्चा म्हणून प्रसिद्ध आहे, जो आचार्यांनी भाष्य ग्रंथ तसंच प्रकरण ग्रंथातही मांडला आहे. स्तोत्र रचना, प्रकरण ग्रंथ यामध्ये मग आत्तापर्यंत वर्णिलेल्या विषयांना आचार्यांनी बाजूस सारलं आहे का? तर नक्कीच नाही. पण या साऱ्या तर्ककर्कशतेला एक प्रेमाचं, भक्तीचं आवरण घातलं. देवतेची स्तुती म्हणजे स्तोत्र. मात्र ही स्तुती करताना आचार्यांनी ना तर्क बाजूला सारला ना अद्वैत. एकच उदाहरण द्यायचं तर देव्यपराध क्षमापण स्तोत्रामध्ये आचार्यांनी असं म्हटलंय, मत्समोपातकी नास्ति पापहनी त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथायोग्यम तथा कुरु. आचार्य म्हणतात, माझ्यासारखा पापी अन्य कोणी नाही आणि तुझ्यासारखा पापाचा नाश करणारीही दुसरी कोणीही नाही. हे जाणून जे योग्य असेल ते कर. या ठिकाणचा आचार्यांचा तर्क इतका बिनतोड आहे की हे ऐकल्यावर या पापी माणसाच्या उद्धाराशिवाय देवतेला अन्य पर्याय नाही. भगवद्गीतेमध्ये संपूर्ण गीता सांगून झाल्यावर एतत् अशेषेण विमृश्य म्हणजे या साऱ्यांना नीट विचार करून असं सांगून श्रीकृष्णानं नंतर म्हटलं आहे, यथेच्छसी तथा कुरु. नेमकी तशीच रचना आचार्यांनी केली. या सर्वच स्तोत्रांमधून भक्ताचं भगवंतावरील निरतिशय प्रेम, भक्ताच्या ठिकाणी देवतेविषयी असणारी नितांत श्रद्धा, त्यातून निर्माण होणारी सलगी हे फार विलक्षण रीतीनं प्रकट झालं आहे. भाष्यग्रंथांमधून प्रकट होणारी तीच तर्ककठोरता, अद्वैताची तीच झेप स्तोत्रांमधून प्रेमाच्या, भक्तीच्या रूपानं व्यक्त होते. कारण प्रेमभक्ती हा व्यक्तीचा स्वभाव आहे. तर शास्त्रचर्चा, त्याकरता वापरलेली तर्कादी साधनही प्रयत्नपूर्वक अभ्यासलेली औपाधिक कला आहे. ही शास्त्रचर्चा आणि स्तोत्रादी रचना या दोन्हीतून आचार्यांचं अमृतानुभव असणारं अद्वैत सामान्य माणसाला पचलं नाही. तरी भाषेच्या सोपेपणामुळं पटतं आणि त्याचं स्पष्ट फलित म्हणून आज सुमारे 1500 वर्षानंतरही आचार्य
सामान्य माणसाच्या मनामध्ये राहिलेले दिसतात. एक तत्वदर्शी कवी म्हणून आचार्यांचं स्मरण आजही आदरानं केलं जातं. आज आपण इथेच थांबूया. यानंतरचा लेखातला भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.